नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। या ठिकाणी आपण वर्ग 10वा विषय भूगोल पाठ क्रमांक 2 स्थान व विस्तार याचा स्वाध्याय बघणार आहोत। स्वाध्याय पहिला प्रश्न, खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा। अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा। ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे। योग्य विधाने पुढे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहेत। अयोग्य, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहेत। ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे। अयोग्य, ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे। ई, ब्राझील देशाचा उत्तर भागातून विषुववृत्त जाते। योग्य, ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे। अयोग्य, ब्राझील देशाचा अटलांटिक महासागराचा किनारा लाभलेला आहे। भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे। अयोग्य, भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे। भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात। योग्य। प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तर लिहा। पहिला, स्वतंत्रोत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? स्वतंत्रोत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले. 1. स्वतंत्रोत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले. 2. स्वतंत्रोत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले. 3. स्वतंत्रोत्तर काळात भारतात विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले. 4. स्वतंत्रोत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांना स्थानसंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? भारत व ब्राझील या दोन्ही देशांना स्थानसंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत. 1. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार सांगा. भारत अक्षवृत्तीय विस्तार, भारताचा मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार 80.8 उत्तर अक्षवृत्त ते 37.6 उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान निकोबार या बेटाच्या समूहातील 6.45 अक्षावरील इंदिरा पॉइंट हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे. भारत रेखावृत्तीय विस्तार, भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68.7 पूर्व रेखावृत्त ते 97.25 पूर्व रेखावृत्त आहे. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार या ठिकाणी बघू आपण. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार 5.15 उत्तर अक्षवृत्त ते 33.45 दक्षिण अक्षवृत्त आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार 34.45 पश्चिम रेखावृत्त ते 73.48 पश्चिम रेखावृत्त आहे. अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट नावाने ओळखले जाते. या ठिकाणी ऑप्शन दिले तुम्हाला. दक्षिण अमेरिका खंडातील हे देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. या ठिकाणी दक्षिण अमेरिका खंडातील चिली, इंडिडोर हे देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. वाक्य पूर्ण करायचे तुम्हाला. दोन्ही देशातील राजवट टिंबटिंब प्रकारची आहे. दोन्ही देशातील राजवट ही प्रजासत्ताक प्रकारची आहे. खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला डायग्राम काढणं थोडंसं अवघड होतं, त्यामुळे आपण डायरेक्ट बुकवरचा फोटो घेतला. खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलच्या किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. त्यानंतर
खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? या ठिकाणी याचा ऑप्शन क्रमांक 3 हे 3 आहे. त्याचनंतर आपण जर बघितलं तर खाली सुद्धा काही आहे आपल्याला. गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायापैकी भारतात कोणत्या गोलार्ध आहे? आपण जर गोलार्धाचा विचार केला तर पर्याय क्रमांक 3 आहे आणि भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे. हे 3 पर्याय या ठिकाणी. गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालील कोणत्या गोलार्धात आहे? आपण जर गोलार्धाचा विचार केला तर ब्राझील हा दक्षिण गोलार्धामध्ये पर्याय क्रमांक 2. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पाठवण्यासाठी विसरू नका. अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहील. तुम्हाला कुठल्याही विषयाची अडचण असेल तर आपल्या चॅनलवरती सोडवण्यात येईल. या ठिकाणी खाली काही मी ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते ऑप्शनला तुमच्या मनाने लाईक किंवा सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद. थँक्यू. लवकरच भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये.